हातापायात दुखणं, थकवा किंवा इम्युनिटी कमी वाटते तर मग आजच बनवूया गरमागरम शरीरासाठी अमृतासारखं शेवग्याचं सूप. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक आणि झटपट असं शेवग्याचं सूप. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी 2 शेवग्याचे शेंग घेतलेले आहे. त्याच्यात सोलून घेतलेले आहे आणि अशा कट करून घेतलेले आहे. सोबतच एक टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धा गाजर घेतलेला आहे आणि ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता हे सर्व कट केलेलं शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो आणि गाजर आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे. त्यात 2-3 लसूणच्या पाकळ्या पण घालायचं आहे आणि थोडं आलं पण घालू शकतो आपण घालायचं असेल तर. यात 1 ग्लास पाणी घालून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हा सूप इतका साधा आहे की शरीराला लगेच आराम पडतो. शेवगा हा कॅल्शियम, आयरन आणि व्हिटॅमिन सीने भरलेला आहे. हाडांसाठी, सांधेदुखी म्हणा किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी हा सूप खूप उपयोगी आहे. कुकरच्या शिट्ट्या उतरल्या की आपल्याला कुकरचं झाकण काढून ते छान असं मॅश करून घ्यायचं आहे. कुकरमध्येच असं मॅश करून घ्यायचं आहे छान. आपलं मिश्रण छान मॅश करून झालं की आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं आहे. म्हणजे शेंगांचं तंतू आणि साल वेगळे होतील आणि आपल्याला स्मूथ असं सूप मिळेल. तर आपल्याला अशा प्रकारे हे मिश्रण छान असं गाळून घ्यायचं आहे. तर यात आपल्याला आता काळी मिरी पूड घालायची आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे. बस एवढेच आपल्याला मसाले यामध्ये घालायचे आहे आणि एक उकळी येईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. हा सूप इतका साधा आहे की शरीराला लगेच हलकं वाटतं आणि कधी-कधी जास्त मसाले नकोच असतात, कारण की साधेपणातच खरी ताकद असते, हो की नाही? आणि थंडीत म्हणा किंवा तब्येत बरी नसताना हा सूप एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला औषध नको पण नैसर्गिक उपाय हवा असतील तर हा सूप नक्की ट्राय करा. खूप चविष्ट आणि जबरदस्त पौष्टिक आहे. बघा छान असं उकळी आली आपल्या सूपला की यात छान कोथिंबीर घालून मस्त गरमागरम सूपचा आनंद घ्या. आजची पौष्टिक शेवग्याच्या सूपची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.